धुळ्यात महापुरुषांचे पुतळे तोडण्याची उघड धमकी। शहरातील शहर पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आवारात आज दुपारी एका तरुणाने धिंगाणा घालत महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याची धमकी दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे। बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या या तरुणावर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण गेल्या 1 तासापासून पुतळ्याला रिंगण घालत होता। काही वेळाने त्याने अचानक बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तोडण्याची भाषा सुरू केली। एवढ्यावरच न थांबता आता शिवाजी महाराजांचा पुतळा तोडतो असे वक्तव्यही त्याने केल्याने उपस्थित नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले गेले। ज्यात याआधीही महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झाल्याच्या घटना घडल्या आहेत। अनेकदा आरोपीला पकडल्यानंतर त्याला माथेफिरू किंवा मानसिक संतुलन बिघडलेला असे लेबल लावून सोडून दिले जाते, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। एक तरुण इथं काहीतरी रिकामे उद्योग करण्यासाठी इथं आलेला आहे। याच्या पाठीशी कोण आहे? जो बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा तोडायचा म्हणतो आणि छत्रपती महाराजांचा पुतळा तोडायचा म्हणतो, याच्या मागे राजकीय क्षेत्र कोणाचं आहे हिची चौकशी व्हावी। तसाच हा तरुणाचा उद्देश काय आहे? याला तात्काळ शासनाने अटक करावी आणि याच्या पाठीशी कोण आहे असं जो असे रिकामे उद्योग केला होतोय। या समाजामध्ये 2 जाती धर्मामध्ये एक जातीवाद दंगल घडू नये, पुढे तीळ निर्माण होणे येणाऱ्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवसानिमित्ताने कोणीतरी राजकीय षडयंत्र रचू नये म्हणून याची चौकशी होऊन माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी चौकशी करून या येड्याला अटक करून याला कायद्याचा दंड दाखवल्याशिवाय होणार नाही आणि याच्या पाठीचे कुठलं राजकीय षडयंत्र आहे त्याला बी अटक करण्यात यावी ही आमच्या पक्षाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे संघटक शंकरांना खरात तसा जिल्हाध्यक्ष आबासाहेब वाघ यांच्या वतीने सर्वांच्या वतीने ही मागणी आहे।